तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे का? नसेल तर एप्रिल महिन्यापर्यंत बसवून घ्या आणि हो, या नंबर प्लेटसाठी तुमच्या खिशात जास्तीचे पैसेही ठेवा। आता तुम्ही म्हणाल जास्तीचे पैसे का? तर त्याचं कारण आहे नंबर प्लेट बनवणारे दलाल। 2 दिवसात नंबर प्लेट हवी असेल तर तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत। पण हे पैसे आरटीओ स्वीकारते की आणखी कुणी हा नवा व्यवसाय सुरू केलाय? या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। HSRP नंबर प्लेटच्या नावाने लूट, आरटीओ कडे वेटिंग, मात्र दलालांचं सेटिंग। पैसे द्या, नंबर प्लेट घ्या। सरकारी काम आणि 10 महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे, पण पैसे दिले की महिन्याभराच्या वेटिंगला कशी 2 दिवसात सेटिंग होते हे आता समोर आलंय। आता तुम्ही म्हणाल आम्ही नेमक्या कसल्या सेटिंग बद्दल बोलतोय? तर हे प्रकरण आहे HSRPच्या नंबर प्लेटचं। परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहे आणि त्यानंतर सुरू झालाय पैसे उकळण्याचा खेळ। HSRPच्या नंबर प्लेटसाठी आरटीओ कडे महिन्याभराचं वेटिंग आहे, पण जर रस्त्यावरील दुकानदाराकडे गेलात तर 2च दिवसात नंबर प्लेट मिळते। अर्थात त्यासाठी दुप्पट तिप्पट पैसे मोजावे लागतात। एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये सगळं कैद झालंय। दादा HR हे जी नंबर प्लेट HR मिळेल बनवून? किती मिळणार? कोणती गाडी? ज्युपिटर आहे। कधी का मॉडेल आहे? 19च्या पूर्वीचे, म्हणजे 8 वर्ष 7-8 वर्ष झाले। 2019 16-17ची आहे। बन जाएगा। किती रुपये? 1200 रुपये आगे पीछे आएगा दोन्ही। मग ते फॉर्म वगैरे भरायचा तो सगळे आम्ही करणार। पण आपण ऑनलाईन स्वतः भरायला गेलं तर तसं नाही होत का? 1 महिना लागेल। 1 महिना? के लिए 1 महीना लगेगा आपको। त्या तत्काल बुकिंग मध्ये 3 दिवसात मिळतं। 1200 जास्त होता तो, कमी नाही? 1100 रुपये तो कर देता पर 3 दिन में मिल जाएगा? 3-4 दिन में मिल जाएगा। ही फ्रेम सकट फॉर्म तुम्हीच भरणार की कसं? हम लोग सगळे नंबर काय गाड़ी का? अब तुमचा आरसी बुक पाहिजे आणि मोबाईल पण तुमच्याकडनं हे अधिकृत मिळणार की कसं? का अधिकृत करून देणार तुम्हाला सगळं अधिकृत? बाय आरटीबीटीला जायची गरज नाही ना? काय नाही कारण ते परत ते म्हणतात, म्हणजे ते जाहिरातीत म्हटलं होतं की आम्हाला ते टेस्टिंग करावे लागणार, तुमचं सगळं चेक करणार, लोड अपलोड आम्हीच करतो, सगळं तुम्ही करून देणार। HSRP नंबर प्लेटसाठी हे दुकानदार थोडी नाही तर दाम दुप्पट रक्कम आकारताना पाहायला मिळत आहेत। या दुकानदारांचं देखील स्वतंत्र रेट कार्ड देखील आहे। नंबर प्लेटच्या सेटिंग वाल्या रेट कार्डवर एक नजर टाकूया। दुचाकीला 1200 ते 1500, 4 चाकीला 1800 ते 2000, 3 चाकीला 1500 ते 1800, अवजड वाहनं 2200 ते 2500। बरं, एक दुकान सोडून दुसऱ्या दुकानात गेलात की लगेच रेट कार्डही बदलतं। अगदी भाजीपाला खरेदीत जसं बार्गेनिंग होतं तसं बार्गेनिंग हे दलाल करतात। दादा ते HS हाय सिक्युरिटी नंबर प्लेट भेटेल बनव? कोणती गाडी? ज्युपिटर आहे। कभी का मॉडल है? 16 का। बन जाएगी। किती रुपये घेणार? 1300 रुपये जाएगी। 1300? कम नहीं? आगे पीछे दोनों फ्रेम के साथ। पर वो ओरिजिनल रहेगा क्या? ओरिजिनल कुछ कम करो ना भाई। तो मौज भी बोला भाई, ज़्यादा नहीं बोला। 2 बनाना है, 4 व्हीलर 2 व्हीलर दोनों का, समझ के बताओ। आरसी बुक है ना उसका? पर आप ही बना के दोगे क्या? क्योंकि आरटीओ में गया था, वो बोल रहा है कि नहीं हम लोग के इधर ही फॉर्म भरने का, हम लोग का ही सब करने का हम लोग बनाते। आरसी बुक लगेगा, फोटो और तुम्हारा मोबाइल नंबर, कल शाम को मिल जाएगी तुम्हारे को। कल शाम को? आरटीओ तो बोल रहा है 1 महीना लगेगा। उसका रिसीट मिलेगा ना? पर या व्हिडिओत जर आपण पाहिलं तर दुकानदाराला जेव्हा आम्ही थोडं कमी करता का असं विचारलं असता, या दुकानदारांनी आम्हाला या नंबर प्लेटमधनं 200 ते 250 रुपयेच मिळत आहेत। शासनाने आकारलेली किंमत ही 450 रुपये आहे। दुकानदार जर 200 ते 250 रुपये घेत असेल तर वरचे 500 रुपये हे कुणाच्या खिशात जातात हे पाहणं महत्त्वाचं राहील। हे जे सेंटर्स आपण रिपोर्टमध्ये दाखवलेले आहे ते ऑथराईज आहे की याची आम्ही पहिले खातरजमा करू। जर ते ऑथराईज असेल तर निश्चितपणे त्याला आम्ही ब्लॅकलिस्ट करून त्याला कारवाई करू, आणि जर ते अनऑथराईज असेल तर त्यावर FIR करावं लागेल। आता माझ्याकडे तो रिपोर्ट आत्ताच आलेला आहे, आम्ही पाठवला, आमची टीम आता ती चेक करते। बऱ्यात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे। ज्या कंपनीला नंबर प्लेट बनवण्याचं कंत्राट दिलंय तीच कंपनी इतर 3 राज्यांनाही सेवा पुरवते, पण ही कंपनी इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राकडून अधिक पैसे लाटत असल्याचं समोर आलंय। काही राज्यांमध्ये प्लेट्सचा रेट आणि फिटमेंट चार्जेस हे वेगळे दाखवलेले आहेत।
आणि आम्हाला आम्ही जेव्हा ही प्रक्रिया केली तेव्हा समजलं की काही राज्यांमध्ये फिटमेंटच्या नावाखाली ग्राहकांकडून जास्त पैसे घेतले जातात आहे. त्यामुळे आपण जे रेट्स आहे आपले ते प्लेटचा रेट प्लस फिटमेंट चार्जेस कंबाईन आहे. त्यांना फिटमेंटचे वेगळे चार्जेस घ्यायची गरज नाही आहे. आपल्याकडून जास्त पैसे आकारले जात नाहीत असं वाहतूक आयुक्तांचं म्हणणं आहे. पण वाहनधारकांची सुरू असलेली लूट त्याचं काय हा प्रश्न आहेच. राज्य सरकारने या नंबर प्लेटसाठी 3 कंपन्यांना कंत्राट दिलेला आहे. मात्र मागणीनुसार पुरवठा करणं हे कुठेतरी जिकरीचं असल्यामुळेच या कंपन्यांकडनं या छोट्या दुकानदारांना नंबर प्लेट बनवण्यासाठी देत असल्याचा दावा हे दुकानदार करत आहेत. यातून त्यांना जी बॉर्डर पट्टी आहे त्याचे 250 रुपये मिळत आहेत. मात्र ज्या पद्धतीने किंवा जी शाश्वती हे दुकानदार देत आहेत त्याबाबत आम्ही त्यांना जेव्हा विचारलं त्यावेळी त्यांनी एकच उत्तर दिलं, ते म्हणजे आमची सेटिंग आहे. या सगळ्या गोंधळावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय. ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरू आहे. या 3 खासगी कंपन्यांना नक्की कुणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील लोकांना लुटण्याचं कंत्राट दिलंय याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसंच सदरची अवाजवी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राट रद्द करावी असं पत्र राष्ट्रवादीने पाठवलंय. नंबर प्लेटचा घोटाळा अगदी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही काढलेला आहे. 3 कंपन्यांनी मॅनेज करून हे टेंडर उचललेलं आहे. या 3 कंपन्यांचे रेट भारतभर काय ते तपासा ना. जर गोव्याला एक कंपनी जी इथे काम करते ती 1 रुपयाला एक वस्तू देते आणि महाराष्ट्रात येऊन 5 रुपयाला देते, तर गोवा आणि महाराष्ट्रामध्ये अंतर काय आहे? टेंडरची नावं, डायरेक्टर्स वगैरे फोक आहे, फेक आहेत, फेक. यांची ओरिजिनल नावं विधानसभेत जाहीर करेल. या कंपन्यांचे ओरिजिनल मालक कोण आहेत? त्या 3 कंपन्यांना 3 विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी पहिली कंपनी आहे ते रोज मार्टा सेफ्टी म्हणून आहे. 2 नंबरचे रियल मॅझॉन कंपनी म्हणून आहे आणि तिसरी कंपनी FTA HSRP सोल्युशन्स. अशा या 3 कंपन्यांना संपूर्ण राज्याचं काम दिलेलं आहे. या बाबतीमध्ये नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये माहिती घेऊ. त्याच्यामध्ये सांगितलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन कोण नंबर प्लेट बनवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्यातनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करू. आरटीओच्या नाकाखाली सुरू असलेला हा प्रकार नेमका कुणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहे? नवीन प्लेटच्या नावाखाली कुणाकुणाचे खिसे भरले जात आहेत? या प्रश्नांची आरटीओ पासून मंत्रालयापर्यंत सर्वांना उत्तरं द्यावीच लागतील. सूरज सावंतसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.